नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत अगदी झटपट होणारी अळूवडी दाखवणार आहे। तासनतास तुम्हाला अळूवडीला देण्याची गरज नाही, इतकी सोप्या पद्धतीने ही अळूवडी होते आणि झटपट तुम्ही ही अळूवडी तयार करून खिचडीसोबत, भातासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही अळूवडी बनवू शकतात। मग ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अळूवडी बनवण्यासाठी मी इथे अळूचे पानं घेतलेले आहे, याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्यानंतर हे अळूचे पानं आपण पुसून घ्यायचे आहे। साहित्य बघून घेऊया। 2 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, त्यानंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा येथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे, 1 चमचा तीळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कंप्लीट झालेलं आहे। तर बेसन पिठामध्ये आपण संपूर्ण मसाले ॲड करून घ्यायचे आहे। आता यामध्ये मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून कडक असा डो मळायचा आहे। तर मित्रांनो, डो मळताना आपल्याला इथे पातळ ठेवायचा नाही आहे, आपल्याला थोडं मध्यम स्वरूपामध्ये हा डो ठेवायचा आहे। आता व्यवस्थित असं पाणी घालून आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे। ते पीठ व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे। 2 मिनिटांसाठी साईडला ठेवूया। आता येथे मी एक आळूचं पान घेतलेलं आहे। आता जे आपण बेसन पीठ व्यवस्थित असं मळून ठेवलेलं आहे ते या आळूच्या पानाला लावायचं आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप, एका वेळेस आपल्याला एकाच आळूच्या पानाला व्यवस्थित असं पीठ लावायचं आहे। तर मित्रांनो, आळूचं पान कशा पद्धतीने दुमडायचं आहे ते भी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर येथे सर्व बाजूने आपल्याला एक साईडने पूर्णतः आळूचं पानाला पीठ लावून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपलं व्यवस्थित लावल्या गेलेलं आहे। आता हे आळूचं पान अशा पद्धतीने दुमडायचं आहे। परत आपल्याला यावर पीठ लावायचं आहे। अशा पद्धतीने शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला याच पद्धतीने पीठ लावायचं आहे आणि दुमडायचं आहे। अशा पद्धतीने शेवटच्या पॉइंटला सुद्धा आपण या पद्धतीने पीठ लावत आलेलो आहोत आणि आता हा शेवटचा भाग आहे त्याला व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी भरपूर असं पीठ लावायचं आहे। मित्रांनो, या आळूच्या पानाची हीच खासियत असते की या आळूच्या पानाला पीठ भरपूर लागतं आणि ही छान अशी ना तळल्या जाते आणि तळल्यानंतर ना अतिशय कुरकुरीत लागते। त्यातल्या त्यात ना ही खिचडीसोबत खूप छान लागते किंवा कढीसोबत। आता मी ना याच पद्धतीने संपूर्ण अळूवड्या रेडी करून घेणार आहे। तर संपूर्ण आळूच्या पानांना छान असं पीठ लावल्या गेलेलं आहे। आता या वड्या आपण तळायला घेऊया। तर एकीकडे ना हलकंसं तेल गरम करायचं आहे, थोडं मध्यम स्वरूपामध्ये, आणि एक वडी यामध्ये सोडायची आहे। आता सुरुवातीला आहे ना तेलाचं टेम्परेचर थोडंसं नॉर्मल हाय ठेवायचं आहे, खूप जास्त हाय पण ठेवायचं नाही, नाहीतर या जळून जातात। आता व्यवस्थित अशा ना दोन्ही साईडनी या तळून घ्यायच्या आहे। एक साईड व्यवस्थित अशी तळल्या गेलेली आहे। आता दुसऱ्या साईडनी पलटी करून घेऊया। तर या साईडनी ना दुसऱ्या साईडनी ज्यावेळेस आपण पलटी करतो तर आपल्याला गॅसची फ्लेम ना थोडीशी स्लो ठेवायची आहे। हलक्या गरम तेलामध्ये छान अशी कुरकुरीत होऊ द्यायची आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवर आपण तळलेली आहे आणि नंतर हिला कुरकुरीत होण्यासाठी 2 ते 3 मिनिटे ठेवायची। तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त आणि कुरकुरीत अशा या अळूवड्या झालेल्या आहे। आता एका प्लेटमध्ये ना मी या काढून घेणार आहे आणि या अळूवड्या अजिबात तेल पिलेलं नाही आहे, इतक्या सुरेख पद्धतीने या अळूवड्या झालेल्या आहे। आता याच पद्धतीने मी सेकंड बॅच सुद्धा रेडी करून घेणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो झटपट आपल्या अळूवडी तयार झालेली आहे। भातासोबत, खिचडीसोबत, कशाही सोबत तोंडी लावायला तुम्ही खाऊ शकतात किंवा अशाही पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात। इतकी सुरेख होते, अगदी कमी वेळेमध्ये होते। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।